पावसाच्या बातम्या पाहायच्या आहेत। बातमी आहे ठप्प झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची। मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण नजीक परशुराम घाटात रस्त्यावरच वडाचं एक मोठं झाड कोसळलंय, त्यामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक ठप्प झाली आहे। सुमारे 3-3 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी दिसून येत आहेत। स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने हे झाड बाजूला करायचं काम सध्या सुरू आहे। ही दृश्य आहेत त्या ठिकाणची। परशुराम घाटामध्ये वडाचं झाड कोसळलेलं आहे। मुसळधार पाऊस कोकणामध्ये होतोय आणि त्याचाच हा परिणाम। हे झाड कोसळून रस्त्यावरती आलंय। एकतर हा रस्ता काहीसा चिंचोळा आहे आणि त्या बाजूला त्यामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि तब्बल 3-3 किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूकडे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सचिन देसाई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सचिन, सध्या काय परिस्थिती आहे या ठिकाणी? हे झाड हलवण्यात यश आलंय का? अमृता, गेले 2 दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली होती। मुंबई गोवा महामार्गावर आज दुपारी 1च्या वाजेच्या सुमारास परशुराम घाटामध्ये एक मोठं वडाचं झाड कोसळलं होतं आणि यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जवळजवळ 2.5 ते 3 तास पूर्णतः ठप्प राहिली होती। दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागल्या होत्या। अखेर प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं हे झाड कापण्यात आणि बाजूला करण्यात यश आलंय। अगदी अर्ध्या तासापूर्वीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती, मात्र आता पूर्णतः हे झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केलं गेलंय आणि वाहतूक आता इथली पूर्ववत झाल्याची पाहायला मिळते। मात्र गेल्या 2.5 ते 3 तासामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबल्यामुळे दोन्ही बाजूला म्हणजे खेडच्या दिशेनं आणि चिपळूणच्या दिशेनं वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि यामुळे संपूर्ण घाटात आणि अगदी खेडपर्यंत ही वाहतूक अजूनही काही प्रमाणात विस्कळीत आहे, कारण वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी या घाटामध्ये आता झाली आहे। नम्रता। सचिन, धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे वाहतूक हे झाड हटवण्यात आलेलं आहे, मात्र खूप वेळ वाहतूक कोंडी असल्यामुळे धीम्या गतीने का होईना पण या ठिकाणी वाहतूक सुरू झालेली आहे।